नमस्कार मंडळी. प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे. बघा, अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं हे पत्र आहे दिनांक 17/9/2025 रोजीचं. आणि या ठिकाणी विद्यार्थी सुरक्षा प्राधान्य म्हणून जिल्हाधिकारी सर्व यांना लिहिलेलं हे पत्र आहे. आणि या पत्राचा जो विषय आहे तो असा आहे: विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात निर्गमित शासन निर्णय दिनांक 13/5/2025च्या अंमलबजावणीबाबत. या ठिकाणी संदर्भ देण्यात आलेला आहे 13/5/2025च्या पत्राचा आणि दिनांक 24/7/2025च्या पत्राचा. याच्यामध्ये बघा, महत्त्वाचा विषय काय सांगितला आहे: अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत. त्याची गंभीर दखल घेत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेसंदर्भात करावयाच्या उपाययोजनाबाबत सर्वसमावेशक सूचना शासन निर्णय दिनांक 13/5/2025 अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शाळांच्या वर्गखोल्या व शाळा परिसरात पर्याप्त संख्येने CCTV कॅमेरे बसविण्याचे निर्देश आहेत. बदलापूर तालुका अंबरनाथ येथील दुर्दैवी घटनेच्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून सुमोटो जनहित याचिका क्रमांक 1/2024 दाखल करून घेण्यात आली आहे. यामध्ये न्यायालयाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शासनाकडून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागविण्यात आला आहे. तसेच सन 2024 व 2025 मधील अधिवेशनामध्ये शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याबाबत तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा देखील उपस्थित झाल्या आहेत. UDAS प्लस 2024-25 अनुसार राज्यातील एकूण 1,08,157 शाळांपैकी केवळ 41,295 शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविले असल्याचे दिसून आले आहे. म्हणजेच अद्यापही साधारणतः 50% पेक्षा अधिक शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याची कार्यवाही झालेली नाही. शासन निर्णय दिनांक 13 मे 2022 अन्वये जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत किमान 5% निधी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याची प्रत या ठिकाणी जोडलेली आहे. सदर निधीचा वापर करून शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा स्तरावर उपलब्ध असणारे अन्य निधी जसे की खनिज निधी, विधिमंडळ व संसद सदस्य निधी, जिल्हा परिषदेमधील विकास कामांचे विविध निधी, ग्रामपंचायतींना उपलब्ध होणारा 15वा वित्त आयोग निधी व इतर निधींचा वापर आणि लोकसहभागातून आर्थिक तरतूद उपलब्ध करून घेण्यात यावी. तरी आपल्या अधीनस्थ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्यात आलेले नाहीत अशा शाळांमध्ये जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किंवा अन्य निधीचा वापर करून सर्व शाळांमध्ये CCTV कॅमेरे बसविण्याची कार्यवाही व शासन निर्णयातील अन्य मुद्द्यांच्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्याबाबत विनंती करण्यात येत आहे. बघा, या ठिकाणी आयुक्तांचं हे पत्र आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांना सांगितलेलं आहे की जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत किंवा इतर जे काही निधी आहेत त्यांचा वापर करून प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात यावेत. याचा अर्थ असा की आता शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवण्यात येतील, कारण हा निर्णय जो आहे हा सुमोटो याचिकेनुसार घेण्यात आलेला निर्णय आहे आणि न्यायालय या बाबतीत विचारणा करू शकते. बघा, या व्हिडिओला आपण लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटू असंच नवीन माहितीसह. धन्यवाद.